नमस्कार मंडळी, आज आपण अनुभवणार आहोत एक अतिशय खोल अर्थ असलेला संत तुकाराम महाराजांच्या गाथ्यातील अभंग क्रमांक 8। आधिल्या भृतारे काम नव्हे पुरा, जीवनातील खरी तृप्ती कशात आहे हे सांगणारा हा अभंग आहे। तरी आपण ह्या अभंगातील 3ही चरणांचा सखोल अर्थ पाहणार आहोत। त्या अगोदर मी शब्दशः अर्थ आपणास सांगणार आहे, त्यानंतर आपण प्रत्येक चरणाचा अर्थ पाहणार आहोत। सो शेवटपर्यंत या व्हिडिओला फॉलो करा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। प्रथम आपण अभंगाचं वाचन करूयात। आधिला भृतारे काम नव्हे पुरा, म्हणोनी व्यभिचारा टेकलीये। रात्रंदी समज पाहिजे जवळी, क्षण त्या निराळी न गमे घडी। नाम गोष्टी माझी सोय सांडा आता, रातळी अनंत तुका म्हणे। तर या अभंगाचा शब्दशः अर्थ आपण पाहणार आहोत। आधिल्या भृतारे म्हणजेच आधीचे म्हणजे जगाचे पती भोगाचे आकर्षण। काम नव्हे पुरा म्हणजेच मनाची तृप्ती होत नाही। म्हणून व्यभिचारा टेकलीये म्हणजेच म्हणून व्यभिचाराकडे भोग व लालसेकडे झुकलेले आहे। रात्रंदी समज पाहिजे जवळी म्हणजेच रात्रंदिवस मला प्रभू जवळ हवा आहे। क्षण त्या निराळी नगमे घडी म्हणजेच एक क्षणही त्याच्याशिवाय सहन होत नाही। नाम गोष्टी माझी सोय सांडा आता म्हणजेच नुसत्या गोष्टी करून माझा निभाव नाही। रातळी अनंता तुका म्हणे म्हणजेच तुकाराम महाराज म्हणतात अनंताशी भगवंताशी एकरूप व्हावं लागेल। चला तर आपण अभंगाचा प्रत्येक चरणाचा अर्थ पाहणार आहोत। प्रथम चरणामध्ये महाराज म्हणतात आधिल्या भृतारे काम नव्हे पुरा, म्हणून व्यभिचारा टेकली आहे। तुकाराम महाराज म्हणतात या संसारातील भोग सुख मान सन्मान हे काही मन पूर्णपणे तृप्त करू शकत नाही। आपणही अनुभवले असेल राईट, की प्रत्येक गोष्टीकडे आपण जेवढे आकर्षित होतो त्याने आपले मन तृप्त होत नाही। आपण अधिक त्या गोष्टीचा हव्यास आपल्याला वाढत जातो। पैशाचा हव्यास असेल, भोग लालसेचा हव्यास असेल, कोणताही हव्यास असेल तो अधिकच वाढत जातो। आपण जितके जास्त बाह्य सुखाच्या मागे धावतो तितकेच अधिक अस्वस्थ होतो। जसे पाण्यातील मिरा प्यायले तरीही तहानलेली राहते। त्यामुळेच महाराज म्हणतात या व्यर्थ आकर्षणाच्या जाळ्यात अडकण्याचे काही अर्थ नाही। पुढे दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात रात्रंदी समज पाहिजे जवळी, क्षण त्या निराळी न गमे घडी। पुढे म्हणतात रात्रंदीस मला केवळ भगवंत हवा आहे, म्हणजे जसे एखादं प्रेमिक मन आपल्या प्रिय व्यक्तीशिवाय एकही क्षण राहू शकत नाही, तसंच भक्ताचं मनही भगवंता वाचून राहू शकत नाही। आपल्या आयुष्यातही जर आपण जीवनातील सर्वोच्च सत्याशी जोडले गेलो तर बाहेरच्या गोष्टी उगाचच फिकट वाटू लागतात। तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात नाम गोष्टी माझी सोय सांडा आता, रातळे अनंता तुका म्हणे। नाम गोष्टी माझी सोय सांडा आता, रातळे अनंता तुका म्हणे। तुकाराम महाराज येथे अगदी थेट सांगतात फक्त नामाच्या गप्पा मारून चालणार नाही, आता प्रत्यक्ष भगवंताशी एकरूप होणे आवश्यक आहे। सकल संतांनी नामस्मरण भक्ती म्हणजे सर्वश्रेष्ठ भक्ती सांगितलेली आहे, कारण ती सोपी भक्ती आहे। त्यासाठी योग याग विधी करण्याची कोणतीही गरज नाही। त्यामुळे नामाच्या फक्त गप्पा मारून चालणार नाही, तर आता प्रत्यक्ष भगवंताशी एकरूप होणं आवश्यक आहे आणि नामस्मरण भक्ती करणं आवश्यक आहे। भक्ती म्हणजे केवळ बोलणे नाही, ते जीवन जगणे असते, त्यात संपूर्ण विलीन होणे असते। जसे एखाद्या प्रेमी आपल्या प्रेयसीसाठी सर्व त्यागतो, तसंच आपणही आपल्या अंतर्यामी भगवंतासाठी सगळं अर्पण करायला हवं। तर या अभंगातून तुकाराम महाराज आपल्याला शिकवतात बाह्य जगाच्या मोहात अडकू नका, भगवंताच्या प्रेमात संपूर्ण वाहून जा। शब्दांच्या पलीकडे प्रत्यक्ष अनुभवाकडे पचला। आपणही जीवनात हे साध्य करूया, हरिप्रेमात रमून हरिपाठाने जगून। जर तुम्हाला हे अभंग वाचन आणि अर्थ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या भक्तिपथावर चालत राहा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण यापुढेही आपण असेच तुकाराम महाराजांच्या गाथ्यातील संपूर्ण गाथ्यातील अभंग पाहणार आहोत। आत्तापर्यंत आपण 7 ते 8 अभंगाचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। तरी आपण ते व्हिडिओ पाहिले नसतील तर चॅनलवरती जाऊन तुकाराम महाराज अभंग या प्लेलिस्टमध्ये ते व्हिडिओज आपणास पाहावयास मिळतील। तरी सर्वांनी अभंगाचा आनंद घ्यावा आणि पुन्हा भेटूयात पुढच्या अभंगामध्ये। तोपर्यंत धन्यवाद।